मी कोणत्याही भोंदूला भेटले नाही, माझ्यावर तसे संस्कार नाहीत, अशोक खरातला भेटल्याचे आरोप नीलम गोऱ्हेंनी फेटाळले। नीलम गोऱ्हे एवढ्या खोटं बोलत असतील असं वाटत नव्हतं। प्रोटोकॉल मिळायच्या आधी त्या खरातला भेटल्या होत्या। त्यांच्यासोबत खरात भेटायला गेलेले साक्षीदार वेळ आल्यावर हजर करेन, तृप्ती देसाईंचा आक्रमक पवित्रा। नीलम गोऱ्हेंनी अशोक खरातची कार्यालयात आणि हॉटेलमध्ये भेट घेतली। तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा, मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भेट घेतली। खराशी काय संबंध ते गोऱ्हेंनी स्पष्ट करावं, देसाईंची चौकशीची मागणी। नीलमताई, महिलांसाठी तुम्ही नेहमी लढताय, आज काय झालं? इतक्या वर्षात तुम्हाला कागद लागला नव्हता, आज अचानक काय झालं? नीलमताई, यावेळी तुम्ही चुकलात। अंजली दमानी यांची गोऱ्हेंच्या पत्रकार परिषदेनंतर ट्विट करत टीका। गोऱ्हेंनी इतक्या वर्षात कधी कागद लागला नव्हता। नीलम गोऱ्हेंनी आज चिठ्ठी वाचून भाषण केलं। अंजली दमानिया यांचा नीलम गोऱ्हेंवर निशाणा। कर नाही त्याला डर कशाला? पोलिसांना वॉरंट कशाला काढायला लावता? चाकणकरांनी एसआयटी चौकशीला घाबरू नये। बजावलेल्या समन्सला गैरहजर राहिल्यानं विकास लवांडे यांची रुपाली चाकणकरांवर टीका। अनेक बडे अधिकारी खरातचे भक्त होते, भोंदू अशोक खरात मुली पुरवत होता, विजय वडेट्टीवारांचा आरोप। तर अशोक खरातसह संबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, वडेट्टीवारांची मागणी। छत्रपती शिवरायांच्या शिक्षेची पद्धत भोंदू खरातसाठी वापरावी। खरातला महाराष्ट्रातील सर्वात उंच इमारतीवरून ढकलून दिलं पाहिजे, आमदार अभिजित पाटील यांची मागणी। तुषार दोषींची चौकशी होईल, सत्य बाहेर येईल। तुषार दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवल्याच्या आदेशावर जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। मित्रपक्षाला कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू। अजितदादांची पवारांसोबत चर्चा झाली, त्याला दूरदृष्टी होती। भाजपचा मुखवटा फोडण्यासाठी एकत्र येण्याची इच्छा अजितदादांनी व्यक्त केली होती। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंनी साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन हडपली, बेरोजगारांना देशोधडीला लावणं हीच त्यांची वृत्ती। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचा खडसेंवर आरोप। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अनेक नक्षलवादी संघटनेचे लोक दिसलेत। काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते नक्षलवाद्यांसारखे बनलेत। लोकसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेससह राहुल गांधींवर निशाणा। आसाममध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या 2 ते 3 सभा पार पडणार। विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार करणार। आसामसोबत पश्चिम बंगाल, केरळ राज्यात देखील टप्प्याटप्प्यानं मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा। आपल्या देशात घराघरात चिंता आहे की गॅस सिलेंडर आणि पेट्रोल मिळणार की नाही याची। जयंत पाटलांची केंद्र सरकारवर टीका। तर ईश्वरपूरमध्ये पीएनजी गॅस वितरण प्रकल्पाचं जयंत पाटलांच्या हस्ते उद्घाटन। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। मनमानी करणाऱ्या गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची तहसीलदारांकडे मागणी। गॅस बुक करून 15 दिवसांनंतरही गॅस मिळत नसल्यानं नागरिक हैराण। अश्विनी भिडेंकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। अश्विनी भिडेंच्या भेटीआधी शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा। मुंबई पालिका आयुक्तपदासाठी अश्विनी भिडेंचं नाव चर्चेत। देशाच्या सर्व फोर्सेसमध्ये अनरेस्ट आहे, फोर्सची कमान नियंत्रणात आणण्यासाठी विधेयक आहे। द सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स विधेयकावर बोलताना राऊतांचं वक्तव्य। महापालिका बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा अपमान झाल्याचा गटनेत्या किशोरी पेडणेकरांचा आरोप। पेडणेकरांचा अमेय घोलेंवर आरोप। महापौरांनी बोलावलेल्या बैठकीत आम्हाला सहभागी होऊ दिलं नाही, पेडणेकरांची प्रतिक्रिया। सोलापुरात शेतकऱ्याच्या बांधावर जात अमित ठाकरेंकडून नुकसानीची पाहणी। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोहोळच्या पापरी गावात फळबागांचं मोठं नुकसान। अमित ठाकरेंकडून नुकसानीचा प्रश्न प्रशासनाकडे मांडण्याचं आश्वासन। युरियाचा तुटवडा भासणार नाही, खतांच्या साठ्याबाबत केंद्र सरकारची स्पष्टोक्ती। 180 लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध असल्याची केंद्राची माहिती।
अकोला नगरपालिकेच्या सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारला। पालिकेच्या प्रवेशद्वारावर पत्रकारांकडून निषेध व्यक्त। पत्रकारांना अडवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। सोलापूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत नगरसेवकांचा गोंधळ। शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि भाजप नगरसेवक प्रशांत पल्ली यांच्यात शाब्दिक चकमक। अंदाजपत्रकावर अमोल शिंदे भाषण करत असताना भाजपचे नगरसेवक प्रशांत पल्ली मध्येच बोलल्यानं वाद। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा रत्नागिरीमधील शेतीवर परिणाम। कोकणातल्या बागायती शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत वाढ। मल्चिंग पेपर हे 25 ते 30% महाग। जालन्याच्या महिला बाल विकास कार्यालयात लाडक्या बहिणींची गर्दी। ई-केवायसी मध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी महिलांनी रांगा लावल्या। चुकीची ई-केवायसी झाल्यामुळे अनेक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित। दिल्लीहून शिर्डीला जाणारं विमान सुरतला उतरवलं। विमान अचानक रडारच्या सिग्नलवरून गायब झाल्याची माहिती। खराब हवामानामुळे विमान शिर्डी विमानतळावर उतरू शकलं नाही। शिर्डी विमानतळावर उतरणारं विमान संभाजीनगरच्या वैजापूरमध्येही घिरट्या घालत होतं। स्थानिकांची विमानतळ अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती। वाशिमच्या मंगळूरपीर इथल्या महादेव संस्थानमध्ये आज बारस यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी। अनेक वर्षांपासून सुरू असलेली शेंडीने गाडे ओढून नवस फेडण्याची परंपरा यंदाही उत्साहात पार। नांदेड शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेचा शुभारंभ। कौठा परिसरातील रविनगरमधून योजनेचा शुभारंभ। या भागातील नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा करण्यात येणार। कल्याणशीळ मार्गावर पाईपलाईनच्या कामादरम्यान पोकलेन थेट खड्ड्यात कोसळलाय। सुदैवानं मोठा अनर्थ टळला। धक्कादायक व्हिडिओ व्हायरल। संभाजीनगर शहरात पाकिस्तानी बनावटीच्या ब्युटी प्रोडक्ट्सची सर्रास विक्री। मनसेच्या आरोपानंतर पोलिसांकडून तात्काळ कारवाई। पोलिसांकडून 3 दुकानदारांना अटक करत गुन्हा दाखल। मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। पुढील 3 ते 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। भंडारात रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची दमदार हजेरी। नागरिकांची तारांबळ। काही ठिकाणी वाऱ्याच्या वेगानं झाडांच्या फांद्या तुटण्याच्या घटना घडल्यात। बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। चिखलीसह अनेक भागात शेती पिकांचं नुकसान होण्याची भीती। नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा मका पिकाला फटका बसण्याची शक्यता। पावसामुळे पुण्याच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचं नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांदा पाण्यात भिजला। बाजार समितीनं पुरेशी व्यवस्था न केल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। ठाण्यात 14 कोटींच्या थकबाकीमुळे केडीएमसीकडून वाधवा बीओटी प्रकल्प सील। नोटीस देऊनही रक्कम न भरल्यानं केडीएमसीचा दणका। नाशिकच्या मालेगाव मनमाड सटाणा कळवण परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस। कांदा डाळिंब मका पिकांना फटका बसण्याची शक्यता। अकोला जिल्ह्यासह शहराला जोरदार अवकाळी पावसानं झोडपलं। बोरगाव मंजू पातूर बार्शी टाकळी परिसरात पावसाची हजेरी। पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। यात्रेनिमित्त ग्रामदैवतेच्या मंदिरासमोर टाकलेला मंडप गारांच्या वजनानं कोसळला। नाशिकच्या सिन्नर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। गारपिटीसह झालेल्या वादळी पावसामुळे शेतकरी हवालदिल। दुसरीकडे संभाजीनगरच्या पैठण शहरासह ग्रामीण भागामध्येही वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा। जालन्याच्या अंबड तालुक्यात वीज कोसळून 2 तरुणांचा मृत्यू। 1 जण गंभीर जखमी। मृत तरुण महाकाळा गावातील असल्याची माहिती।
नाशिकच्या निफाड तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। जळगाव फाटा, करंजगाव, कोठुरे या परिसरात अनेक गावांना गारपिटीचा फटका। धुळ्याच्या साक्री, पिंपळनेर तालुक्यासह कुसुंबा गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। अचानक झालेल्या गारपिटीमुळे नागरिकांची धावपळ। पुण्याच्या भोर तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं झोडपलं। अवकाळी पावसामुळे वडगाव, डाळ गावातील 7 घरांचं नुकसान। घरात पावसाचं पाणी शिरल्यानं अन्नधान्य भिजल्यानं मोठं नुकसान। साताऱ्याच्या वाई, खंडाळा, कोरेगाव, जावळी तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं, तर वीज पडून खंडाळा तालुक्यात 9 तर वाई तालुक्यातील 15 शेळ्यांचा मृत्यू। बीडमध्ये प्रेम प्रकरणातून 23 वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण। मुलीच्या कुटुंबाकडून तरुणाला मारहाण। मारहाणीनंतर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। मारहाण प्रकरणानंतर कठोर कारवाईची मृत तरुणाच्या कुटुंबाची मागणी। सांगलीच्या मिरजमध्ये कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करण्यात सराईत गुन्हेगारांची पोलिसांकडून धिंड। गुन्हेगारांनी कॅफे चालकाला जिवे मारण्याची धमकी देऊन रक्कम लुटली होती।